हे बघा, इथे आहे आज आम्ही केलेला मच्छीचा रस्सा. तर ह्याच्यामध्ये आहे बोंबील, मांदेली आणि कोलंबीचा आम्ही रस्सा बनवलेला आहे. जास्त ढवळत नाही, कारण जास्त ढवळलं तर ते तुटण्याची शक्यता आहे. या मधल्या गॅसवर आहे आमच्या लहान मुलांसाठी आहार आणि विहांसाठी थोडंसं चिकन आणलेलं. तर चिकनचा रस्सा केलेला आहे कमी तिखटाचा. आणि या इथे तुम्ही पाहू शकता, हे 4 पीस सुरमई, 4 नाही सॉरी, खाली पण आहे. हे बघा किती मोठे मोठे पीस आहेत. हे बघा, हे सुरमईचं सुक्क केलेलं आहे. हे आमचं आजचं जेवण, स्वयंपाक, सुरमईचं सुक्क. इथे आहे लहान मुलांसाठी कमी तिखटाचा चिकनचा रस्सा. आणि हा इथे कोलंबी, बोंबील, मांदेली यांचा रस्सा. इथे आमचा हा कोरा चहा, आम्ही सगळेजण कोरा चहा पितो, आल्याचा कोरा चहा आहे हा. आता मी काय करणार आहे, भात, भाकऱ्या आणि बोंबील आहे, दाखवते तुम्हाला. हे बघा, हे बघा, हे बोंबील आहेत ना, त्यांना तिखट, हळद, मीठ, कोकम, आगळ असं लावून दुपारीच ठेवलं होतं. दुपारीच बोंबील साफ केले, स्वच्छ धुतले आणि त्याला तिखट मीठ लावून, तिखट मीठ, हळद, आलं लसूण पेस्ट असे लावून ठेवलेले आहे. आता फक्त ते तांदूळ आणि रव्याच्या मिश्रणामध्ये घोळवून आपल्याला फ्राय करायचं आहे. चला आता मी जेवणाच्या तयारीला लागते. भात घालते, भाकरी करते आणि हे बोंबील मी फ्राय करते.